2 लहान भाऊ, तुम्ही मोठे? नाही, मी तुम्ही मधला, एक मोठे भाऊ, एक लहान भाऊ आणि तुम्ही मधले. येस. मग अभ्यासात ते लोक दोघं कसे होते? ते सुरुवातीला ते माझ्यापेक्षा जास्त हुशार होते. नंतर ते मी जास्त हुशार झालो, कारण मला कुठलीही गोष्ट शिकायला थोडा वेळ लागतो समजायला, पण एकदा समजलं तर मी खूप फास्ट जातो. बरोबर. मग तसं म्हणजे आहे ते, बट त्यावेळी ते होते, आता मी जरा जास्त हुशार आहे. कळलं. पण मग मला हा प्रश्न काय होता की म्हणजे घरच्यांचं प्रेशर कोणावर जास्त होतं 3 भावांपैकी? नाही, असं आमच्या तिघांवर कधीच प्रेशर कसलंच नव्हतं. अच्छा. आम्हाला कधीच बंधनही नव्हतं की काय तू हेच कर, हाच अभ्यास कर. मित्र जे तुला योग्य वाटेल, जे शिकू वाटेल. इनिशियली मला वाटलं नव्हतं मी माझं M.Com कम्प्लीट करेन. तर इवन माझ्या टीचर्स ज्या होत्या, 7वीला मी म्युन्सिपल स्कूलमध्ये शिकलो, तिकडे टीचरलासुद्धा विश्वास नव्हता की हा पुढे शिक्षण करू शकेल. त्यावेळी आज त्यांना माझ्या काही दिवसानंतर त्यांना कळलं माझ्याबद्दल, तर खूप खुश झालं की अरे मी बिझनेस करतो. ते कळल्यावर तर खूप मला इन्व्हाइट केलं, पण अजून जाता नाही आलं त्यांच्या घरी जेवायला. बऱ्याच वेळा त्यांनी इन्व्हाइट केलं, पण नक्की वेळ काढून मी जाणार आहे. शाळेनंतर तुम्ही कॉलेज कुठे केलं? कॉलेज मी तिकडेच गोरेगाव वेस्टमध्येच केलं आहे. J.M. पटेल कॉलेज, कॉमर्स कॉलेज होतं आमचं. तिकडे कॉलेज झालं गोरेगावमध्येच. गोरेगावमध्ये? म्हणजे गोरेगाव कॉलेज, शाळा सगळं गोरेगावमध्ये, आतापर्यंत सगळं गोरेगावमध्ये. आणि मग M.Com केलं तुम्ही? M.Com केलं ते युनिव्हर्सिटीमधून. अच्छा, मुंबई युनिव्हर्सिटी. हो, कळलं. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.